विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधील जो महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच प्रकरण क्रमांक 3 गुप्त आणि वाकाटक घराणे आणि ह्या गुप्त आणि वाकाटक गुप्त घराण्यातील शेवटचा जे काही पॉईंट राहिला तो म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय, सुवर्णयुग आणि गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे आपण पाहणार आहोत. आणि ते पाहत असताना कालच्या पिरियडमध्ये आपण गुप्त साम्राज्य, त्यामध्ये चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त यांच्यावर आधारित प्रश्न पाहिले. आज आपण चंद्रगुप्त द्वितीय आणि त्याच्या कालखंड म्हणजेच सुवर्णयुग, गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे या सर्व बाबीची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ज्या चंद्रगुप्त द्वितीय यालाच तत्कालीन स्थितीमध्ये विक्रमादित्य म्हणून ओळखलं जात होतं. त्या आधारावरच आपण प्रश्न सुरुवात करू. तर कोणत्या गुप्त शासकाला विक्रमादित्य म्हणून ओळखलं जात होतं? तर चंद्रगुप्त द्वितीय याला विक्रमादित्य म्हणून ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, समुद्रगुप्तानंतर राजसत्तेवर आलेला त्याच्या मुलाचं नाव काय? समुद्रगुप्तानंतर राजसत्तेवर आलेला त्याच्या मुलाचं नाव रामगुप्त असं होतं. पुढचा प्रश्न, रामगुप्तानंतर गुप्त साम्राज्याचा शासक कोण बनला? रामगुप्तानंतर गुप्त साम्राज्याचा शासक चंद्रगुप्त द्वितीय हा बनला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या शिलालेखावरून चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य याबाबतचा उल्लेख आढळतो? तर मथुरा येथील शिलालेखावरून चंद्रगुप्त द्वितीय त्यालाच विक्रमादित्य असा उल्लेख आढळून येतो. पुढचा प्रश्न, राज्यारोहणाच्या वेळी चंद्रगुप्त द्वितीयासमोर कोणते आव्हान होते? राज्यारोहणाच्या वेळी चंद्रगुप्त द्वितीयासमोर जे आव्हान होते ते म्हणजे शक आक्रमणांचं उच्चाटन करणे किंवा त्यांचा पराभव करणे. पुढचा प्रश्न, कोणता शक नरपती किंवा कोणता शक राजा यांचा प्रभाव चंद्रगुप्त द्वितीयच्या काळामध्ये वाढला होता? तर रुद्रसिंह नावाच्या शक राजांचा प्रभाव हा चंद्रगुप्त द्वितीयच्या कालखंडामध्ये वाढला होता. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त द्वितीयने कोणत्या सत्तेशी सर्वप्रथम नातेसंबंध निर्माण केले? चंद्रगुप्त द्वितीयने नाग या सत्तेशी नातेसंबंध निर्माण केले. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त द्वितीयने कोणत्या नागकन्येशी विवाह केला? चंद्रगुप्त द्वितीयने सुधीर नागा नावाच्या नागकन्येशी विवाह केला. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतात श्रेष्ठ दर्जाचे किंवा दक्षिण भारतातील तत्कालीन श्रेष्ठ सत्ता म्हणून कोणती सत्ता ओळखली जात होती? दक्षिण भारतातील श्रेष्ठ सत्ता म्हणून वाकाटक सत्तेला ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त द्वितीयने वाकाटक घराण्याशी कोणते संबंध होते? चंद्रगुप्त द्वितीयचे वाकाटक घराण्याशी नातेसंबंध होते. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त द्वितीयने आपली मुलगी प्रभावती गुप्ता यांचा विवाह कोणत्या घराण्याशी घडून आणला? तर चंद्रगुप्त द्वितीयने आपली कन्या प्रभावती गुप्ता यांचा विवाह हा वाकाटक घराण्याशी घडून आणला. पुढचा प्रश्न, वाकाटक घराण्यातील कोणत्या शासकाला चंद्रगुप्त द्वितीयने आपली मुलगी दिली?
वाकाटक घराण्यातील रुद्रसेन नावाच्या शासकाला आपली राजकन्या, आपली मुलगी म्हणजेच प्रभावती गुप्ता यांचा विवाह घडून आणला. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त द्वितीयने कोणकोणता प्रदेश हस्तगत केला? चंद्रगुप्त द्वितीयने वंगदेश आणि पश्चिम क्षत्रपांना पराभूत करून सौराष्ट्र, काठियावाड आणि अरबी समुद्रापर्यंत जे काही विस्तार केला. पुढचा प्रश्न, गणटोळ्यांचा आणि गणराज्याचा पराभव कोणत्या गुप्त शासकाने केला? तर गणटोळ्यांचा आणि गणराज्यांचा पराभव हा चंद्रगुप्त द्वितीय यांनी केला. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त द्वितीय याची राजधानी कोणती होती? चंद्रगुप्त द्वितीय यांची राजधानी पाटलीपुत्र होती. पुढचा प्रश्न, गुप्त काळातील विदेशा, उज्जैन, अयोध्या, मथुरा, काशी, कोसंबी, कनौज, श्रावस्ती, कपिलवस्तू, कुशीनारा आणि वैशाली ही शहरे कोणत्या नावाने ओळखली जात होती? तर ही सर्व शहरे व्यापारी केंद्र म्हणून ओळखली जात होती. पुढचा प्रश्न, गुप्त काळामध्ये कोणत्या धर्माला राजाश्रय मिळाला? तर गुप्त काळामध्ये हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला. पुढचा प्रश्न, प्राचीन भारताच्या इतिहासातील गुप्त कालखंड कोणता कालखंड म्हणून ओळखला जातो? प्राचीन भारताच्या इतिहासातील गुप्त कालखंड हा सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, गुप्त काळातील प्रसिद्ध नाटककार म्हणून कोणास ओळखले जाते? गुप्त काळातील प्रसिद्ध नाटककार कालिदासास ओळखले जाते. पुढचा प्रश्न, अजिंठा आणि बाग या ठिकाणी कोणत्या बाबी आढळून येतात? अजिंठा आणि बाग या ठिकाणी शिल्पावशेष आढळून येतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, गुप्त काळातील कोणाची नाटके प्रसिद्ध आहेत? गुप्त काळातील कालिदासांची नाटके प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न, कालिदासाने कोणते नाटके लिहिली? कालिदासाने अभिज्ञान शाकुंतल, मालविका अग्निमित्र आणि विक्रमवंशीय नावाचे श्रेष्ठ नाटक लिहिले. पुढचा प्रश्न, कालिदासाने कोणती काव्यरचना केली? कालिदासाने मेघदूत, रघुवंश आणि ऋतुसंहार ही काव्यरचना केली. पुढचा प्रश्न, संस्कृत वाङ्मयाच्या सुवर्णयुगाचा मुकुटमणी कोणास ओळखले जाते? संस्कृत वाङ्मयाचा सुवर्णयुगाचा मुकुटमणी कालिदासास ओळखले जाते. पुढचा प्रश्न, मुद्रा राक्षस नावाचे तत्कालीन राजकारणावर प्रकाश टाकणारे नाटक कोणी लिहिले? मुद्रा राक्षस हे तत्कालीन स्थितीतील राजकारणावर प्रकाश टाकणारे नाटक विशाखा दत्त यांनी लिहिलं. पुढचा प्रश्न, चारुदत्त आणि वसंत सेनेच्या प्रेमकथेचे वर्णन कोणत्या नाटकात आढळून येते? चारुदत्त आणि वसंत सेनेच्या प्रेमकथेचे वर्णन मर्चकटिकम या नाटकात आढळून येते. पुढचा प्रश्न, मर्चकटिकम हे नाटक कोणी लिहिले? मर्चकटिकम हे नाटक शूद्रक या व्यक्तीने लिहिले.
पुढचा प्रश्न, कीर्तार्जुन नावाचे ग्रंथ कोणी लिहिला? तर भारवी नावाच्या व्यक्तीने कीर्तार्जुन नावाचा ग्रंथ लिहिला. रावणवध नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? रावणवध नावाचा ग्रंथ किंवा जे काही काव्य असेल ते भट्टी यांनी लिहिलं. पुढचा प्रश्न, विष्णू शर्मा नावाच्या गुप्तकालीन कथाकाराने कोणत्या कथा रचल्या? विष्णू शर्मा नावाच्या कथाकाराने गुप्त काळातील पंचतंत्र नावाच्या कथा रचल्या. पुढचा प्रश्न, आर्यभट्टाने कोणता ग्रंथ लिहिला? आर्यभट्टाने आर्यभट्टीय नावाचा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, आर्यभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ कशावर आधारित आहे? आर्यभट्टाने लिहिलेला ग्रंथ खगोलशास्त्रावर आधारित आणि गणितशास्त्रावर आधारित ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न, सूर्यसिद्धांत, सूर्यचंद्रग्रहण मीमांसा, त्याचबरोबर पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते असा खगोलशास्त्रीय सिद्धांत कोणी मांडला? तर आर्यभट्ट यांनी तत्कालीन स्थितीमध्ये पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते असा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न, वराहमिहिर हा त्या काळातला कोणत्या बाबीशी संलग्नित व्यक्ती म्हणून ओळखला जातो? वराहमिहिर हा खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्या काळात ओळखला जात होता. पुढचा प्रश्न, जबलपूर जिल्ह्यात तिगवा येथे कोणते मंदिर विष्णू गुप्तकालीन मंदिर म्हणून ओळखले जाते? जबलपूर जिल्ह्यातील तिगवा येथील विष्णू मंदिर हे गुप्तकालीन मंदिर म्हणून ओळखले जाते. भुमरा येथे कोणते मंदिर आढळते? भुमरा या ठिकाणी शिव मंदिर आढळते. सांची या ठिकाणी कोणत्या धर्माचे मूर्ती आढळतात? सांची या ठिकाणी बुद्ध धर्माच्या मूर्ती आढळतात किंवा बुद्ध मंदिरे आढळतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळच्या कोणत्या लेण्यामध्ये गुप्त लेण्याचा आविष्कार आढळतो? महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळच्या अजिंठा या लेण्यामध्ये गुप्त काळाच्या लेण्याचा आविष्कार आढळतो. पुढचा प्रश्न, अजिंठाच्या विहार लेणी 16-17 या कोणत्या काळातील आहे? अजिंठाच्या विहार लेणी क्रमांक 16-17 हा या गुप्त काळातील आहे. अजिंठातील चैत्य लेणी कितव्या क्रमांकाची आढळते? अजिंठातील चैत्य लेणी ही 19 क्रमांकाची, जी गुप्त काळातील सुवर्णयुगाचं श्रेष्ठ शिल्प आढळते. पुढचा प्रश्न, चित्रकलेतील जगप्रसिद्ध झालेले चित्र म्हणजे गुप्त काळातील कोणते होते? चित्रकलेतील जगप्रसिद्ध झालेले चित्र म्हणजे अवलोकितेश्वर, पद्यपानी आणि मरणोन्मुख राजकन्या ही चित्रे होती. पुढचा प्रश्न, कोणत्या वस्तू संग्रहालयात बुद्धमूर्ती ही सुवर्णयुगाची श्रेष्ठ निर्मिती मानली जाते? तर मथुरेच्या वस्तू संग्रहालयातील बुद्धमूर्ती ही सुवर्णयुगाची श्रेष्ठ प्रति मानली जाते किंवा जी स्थापत्य मानलं जातं. पुढचा प्रश्न, उदयगिरी लेण्यातील कोणत्या मूर्ती सौंदर्याचा अप्रतिम आविष्कार आहे? उदयगिरी लेण्यातील गंगा यमुना यांच्या मूर्ती या सौंदर्याचे अप्रतिम उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, सारनाथ येथे कोणत्या मूर्ती आढळतात? सारनाथ येथे बुद्ध आणि बोधिसत्वांच्या मूर्ती आढळतात.
आता हे झालं ज्या काही चंद्रगुप्त द्वितीय आणि त्यांचा सुवर्णयुग यावर आधारित आपण प्रश्न पाहिले. आणि या गुप्त काळातला शेवटचा घटक तो म्हणजेच गुप्त साम्राज्याचा जो ऱ्हास किंवा गुप्त साम्राज्याचा जे काही ऱ्हास झाला त्यावर आधारित प्रश्नसुद्धा पाहणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आता गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासावर काही प्रश्न पाहू. गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासास केव्हा प्रारंभ झाला? तर इसवी सन 6व्या शतकात गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासास प्रारंभ झाले. त्याच्यानंतर गुप्त काळात कोणते आक्रमणास प्रारंभ झाला? गुप्त काळामध्ये हुन आणि पुष्यमित्र यांच्या आक्रमणास प्रारंभ झाला. पुढचा प्रश्न, कोणत्या गुप्तकालीन शासकानंतर दुर्बल शासक गुप्त शासन व्यवस्थेवर आले? स्कंदगुप्तानंतर गुप्त शासन सत्तेवर दुर्बल शासक आले. पुढचा प्रश्न, गुप्त सत्तेच्या वेळेस किंवा गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या सत्तेच्या उगमास सुरुवात झाली? गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर मगध आणि माळवा या दोन सत्तेच्या ऱ्हासास म्हणजे उदयास सुरुवात झाली. पुढचा प्रश्न, पश्चिम बंगालच्या भागामध्ये कोणत्या सत्तेचा उदय झाला? वंग सत्ता ही पश्चिम बंगालच्या भागामध्ये सत्तेस उदय झाला. पुढचा प्रश्न, गुप्तकालीन शेवटचे राजे कोणत्या धर्माबद्दल रुची बाळगणारे होते? गुप्तकालीन शेवटचे राजे बौद्ध धर्माबद्दल रुची बाळगणारे होते. पुढचा प्रश्न, गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर मोकरी वंशाच्या कोणत्या शासकाने सत्ता स्थापन केली? गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर मोकरी वंशाच्या हरिवर्मा नावाच्या राजाने मोकरी वंश स्थापन केला. पुढचा प्रश्न, गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर किती सत्ता उदयास आल्या? गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर 3 सत्ता उदयाला आल्या. पुढचा प्रश्न, गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर ज्या 3 सत्ता उदयास आल्या त्या कोणत्या? तर गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर ज्या 3 सत्ता उदयाला आल्या त्यास मोखरी, वल्लभी आणि ठाणेश्वर या 3 सत्ता या उदयास आल्या. तर आतापर्यंत जो आपण भाग बघितला तो म्हणजेच गुप्त आणि वाकाटक घराणे यामधील गुप्त घराण्याबद्दलची माहिती पाहत असताना गुप्त घराण्यातील जो काय चंद्रगुप्त द्वितीय, त्याचबरोबर सुवर्णयुग आणि गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे यावर प्रश्न आणि उत्तरे पाहिली. उद्याच्या पिरियडमध्ये विंध्यशक्ती आणि प्रवरशैल या 2 ज्या काही शासक जे वाकाटक घराण्याचे आहेत त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत.